नमस्कार, गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पापमोचनी एकादशीबद्दल ऐकणार आहोत। पापमोचनी एकादशी म्हणजे पापांचा नाश करणारी। मोचन या शब्दाचे दोन अर्थ होतात। एक म्हणजे मुक्त करणे, दूर करणे, म्हणजे पापांपासून मुक्त करणे, आणि दुसरा अर्थ आहे प्रायश्चित्त करणे। आपल्या हातून नकळतपणे जी पापे होत असतात त्या पापातून मुक्त होण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत करतात। व्रताच्या दिवशी पापमोचनी एकादशी व्रताची कथा वाचतात किंवा ऐकतात। मराठी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी ही पापमोचनी एकादशी असते। पापमोचनी एकादशी व्रताचे महत्त्व साक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले होते अशी मान्यता आहे। तर आज आपण या व्रताची कथा श्रवण करूयात। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की एक मांधाता नावाचा राजा होता। या राजाने लोमेश ऋषींना प्रश्न विचारला की अनवधानाने नकळत झालेल्या पापांपासून मुक्ती कशी मिळू शकेल। तेव्हा लोमेश ऋषींनी राजाला पापमोचनी एकादशी व्रताबद्दल सांगितले आणि व्रताशी संबंधित पौराणिक कथा ऐकवली। ती अशी: एकदा च्यवन ऋषींचा मेधावी नावाचा पुत्र वनात तपश्चर्या करत होता। त्याचवेळी मंजुघोषा नावाची एक अप्सरा त्या वनातून चालली होती। तेव्हा तिला तप करत असलेला मेधावी दिसला। मेधावीचे तपामुळे तेजपुंज असलेले रूप पाहून मंजुघोषा त्याच्यावर मोहित झाली आणि मेधावीने तपश्चर्या सोडून आपल्याकडे आकर्षित व्हावे म्हणून ती निरनिराळ्या चेष्टा करू लागली, प्रयत्न करू लागली। मंजुघोषाचे प्रयत्न पाहून कामदेव पण तिच्या मदतीला आले आणि मेधावी तपश्चर्येतून बाहेर आला आणि मंजुघोषाकडे आकर्षित झाला। मेधावी तपश्चर्या विसरून मंजुघोषाबरोबर आपला वेळ घालवू लागला। काही काळानंतर मेधावीला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने आपल्या अधोगतीस मंजुघोषाला जबाबदार धरले। मंजुघोषाला त्याने "तू पिशाचिनी होशील" असा शाप दिला। तेव्हा मंजुघोषाने मेधावीचे पाय धरून क्षमा मागितली आणि शापमुक्त करण्यास सांगितले। त्यावेळी मेधावीने तिला फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी व्रत करण्यास सांगितले। त्यानुसार मंजुघोषाने हे व्रत केले असता त्या व्रताच्या प्रभावाने ती पापमुक्त झाली आणि तिला परत तिचे अप्सरेचे सुंदर रूप प्राप्त होऊन ती स्वर्गात निघून गेली। मेधावीने सुद्धा हे व्रत केले, त्यामुळे त्याच्या पापांचा नाश होऊन तो पुन्हा तेजपुंज झाला। तर असे हे पापमोचनी एकादशीचे व्रत जर भक्तिभावाने, श्रद्धेने, पश्चाताप बुद्धीने केले तर आपल्याला आपल्या पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे। तर आजची ही पापमोचनी एकादशीची कथा आणि माहिती आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा। आणि गोष्टींची स्टोरी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।